उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती आणि मानवी वस्तीतील शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाने जिल्ह्यातील विविध वनक्षेत्रातील कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठे टँकरद्वारे भरण्यास सुरुवात केली आहे। जुने पाणवठे दुरुस्त करून व नवीन कृत्रिम पाणवठे तयार करून त्यामध्ये पाणी भरले जात आहे। हे पाणवठे वन्यजीव संरक्षणासाठी आणि उन्हाळ्यात प्राण्यांचा मानवी वस्तीकडे होणारा संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने वनविभागाने हा पुढाकार घेतला आहे। सध्या वाढत्या उष्णतेमुळे वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाने तातडीने पाणवठे पाण्यांनी भरण्यास सुरुवात केली असून त्यामुळे जिल्ह्यात सुमारे 2000 पेक्षा अधिक वन्य प्राण्यांची तहान भागवली जाऊ लागली आहे। जिल्ह्यातील 19 पाणवठ्यांमधून दररोज पाणी भरले जात आहे। हिंगोली जिल्ह्यातील हिंगोलीसह औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी, वसमत तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या सुमारे 2000 पेक्षा अधिक आहे। यामध्ये प्रामुख्याने रोही, हरिण, काळवीट, माकड, रानडुक्कर या प्राण्यांचा समावेश असून इतर लहान मोठे प्राणी देखील जंगलांमधून आहेत। सध्या उन्हाळा वाढू लागला असून त्यामुळे तहानलेले वन्य प्राणी गावात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे वन्य प्राण्यांना जंगलामध्येच पिण्याचे पाणी मिळावे यासाठी वनविभागाने 19 ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत। या पाणवठ्यांची विभागीय वन अधिकारी डॉक्टर राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वसमत वनपरिक्षेत्र अधिकारी रंगाराव पाटील, औंढा नागनाथ विश्वनाथ टाक, सेनगाव वनपरिक्षेत्र अधिकारी माधव केंद्रे यांच्या पथकाने सर्वच ठिकाणी पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पाणवठ्यांची दुरुस्ती केली आहे। दरम्यान या पाणवठ्यांमधून आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाणी भरले जात आहे। या पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी वन्य प्राणी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येऊ लागले आहेत। त्यामुळे या पाणवठ्यांसाठी दररोज किमान 8 ते 10 ट्रॅक्टर पाणी लागत असल्याचे चित्र आहे। वनविभागाकडून दररोज पाहणी करून रिकामे झालेल्या पाणवठ्यांमध्ये पाणी भरले जात असल्याने वन्य प्राण्यांची तहान भागत असल्याचे चित्र आहे। उमेश चक्कर, हाय प्रवाह नेटवर्क, हिंगोली।